मॅन ऑफ द मॅच गणेशदादा ठाकरे विनंती असेल आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. 27 धावा ज्यांच्या बॅटमधून आपण पाहिल्या. विजय केने यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. वेल प्लेड विजय भाऊ. पुढील सामन्यासाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. यस तर त्वरितच आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. सुनील म्हात्रे सर, सुरेश घरत सर, त्वरितच आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. तर चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. त्वरा करा. विनंती असेल थोडं स्पीडअप करायचं आहे. यस सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये महेंद्र आणि बाला कालिका माता खारबाव संघाच्या माध्यमातून. तर भावाली संघाचा फ्रंट लाईन गोलंदाज पहिले षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. विजय केने संघाचा संघनायक. मागच्या सामन्यामध्ये मात्र कॅप्टन इनिंग पेश केली होती. सुरेख फलंदाजी केली होती. 27 धावांचं वैयक्तिक योगदान दिलं होतं. यस महेंद्र मोदीराम पाटील यांच्या माध्यमातून 40+ क्रिकेट मंडळ पिसे यांच्यासाठी 5,000 रुपयाची देणगी जाहीर झाली आहे. आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी बॉल स्पॉन्सर देखील आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेचे सर्व ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते विजयदादा पाटील यांच्या माध्यमातून 50,000 रुपये देणगी या स्पर्धेसाठी देण्यात आली आहे. यावेळेस पहिला चेंडू अतिशय सुरेख होता. बेट केलाय फलंदाज झाला. बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. यावेळेस इनफिल्डच्या वरून हा फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करताय चेंडूचा. चेंडू अडवला गेलाय. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्या. तर स्वतःचं तसेच संघाचं खातं ओपन करतो या ठिकाणी महेंद्र. 2 धावांच्या मदतीने
या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या कालिकामाता खारबाव संघाच्या नावावरती आहे. 64 धावा ठोकल्या होत्या टेमकर संघासमोर. यावेळेस प्रहार चाललाय, चेंडू हवेत आहे, हाय अँड हँडसम, चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. अतिशय सुरेख फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. महेंद्रच्या बॅटमधून हा षटकार येतोय. या स्पर्धेतील वैयक्तिक हाय स्कोरचा विचार केला तर सर्वोच्च धावसंख्या महेंद्र या फलंदाजाच्या नावावरती आहे. 43 धावा नॉट आऊट ठोकल्या होत्या टेमघर संघासमोर. 14 चेंडू मागे 43 धावा बनवल्या होत्या, ज्यामध्ये 4 षटकार 3 चौकारांचा समावेश होता. यावेळेस विजय केने पुन्हा एकदा वलतोय. षटकातील पुढील चेंडू फुलटॉस आहे, प्रहारचा लाय. यस, यावेळेस देखील चेंडू निघून जाईल. पहिल्या टप्प्यावर सीमारेषा पार, गुड शॉट, चौकार. यस, या फटक्यांपासूनच तर ओळख आहे या फलंदाजाची. त्या प्रकारे फटकेबाजी करतोय, एक विस्फोटक फलंदाज मानला जातोय. पुन्हा एकदा दाखवून देतोय की मी काय या संघाचा सलामीवर आहे. पॉवर प्लेचं षटक कशा प्रकारे खेळावं किंवा त्या षटकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करावी याचं एक उत्तम उदाहरण प्रत्येक वेळेस आपण महेंद्र याच्या बॅटमधून पाहिलं आहे. यावेळेस देखील 2 मोठे फटके पाहायला मिळाले. विजय पुन्हा एकदा वलतोय. यावेळेस जोरदार प्रहार झालाय, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक झेल खाली, चुकी पाहायला मिळते. झेल ड्रॉप झालाय आणि चेंडू मात्र निघून गेलाय सीमारेषा पार, चौकार. मौका भी दिया और चौका भी दिया. फलंदाजाला जीवनदान दिलं गेलंय आणि महेंद्र यासारख्या फलंदाजाला जीवनदान देणं कदाचित तुमच्या संघाला हे महाग ठरेल, यात मात्र काही शंका नाही आहे. कारण एक विस्फोटक फलंदाज आहे. नेहमीच चांगली फलंदाजी ज्याच्या बॅटमधून आपण पाहतोय महेंद्र. यावेळेस देखील प्रहार चाललाय, जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर, चेंडू सीमारेषे बाहेर, चुमंतर, षटकार. यास अतिशय सुरेख फटकेबाजी आपण पाहतोय. मागच्या चेंडूवर झेल ड्रॉप झाला होता आणि जीवनदान दिलं आणि त्या जीवनदानाचा या ठिकाणी आपण पाहतोय पुढच्या चेंडूवर फायदा उचललाय, षटकार आलाय. पहिल्या षटकाची समाप्ती 22 धावा धावफलकावर आहेत. या स्पर्धेतील सर्वात महागडं षटक आपण पाहिलं होतं कालच्या दिवसात टेमघर संघाच्या संजय या गोलंदाजाने फेकलं होतं. 31 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये 31 धावा दिल्या होत्या. यस, आणि त्या धावा देखील महेंद्र याच्या बॅटमधून पाहिल्या होत्या. तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करावी याचं एक उत्तम उदाहरण पेश करतो त्या ठिकाणी महेंद्र. अतिशय सुरेख फलंदाजी. यावेळेस षटक क्रमांक 2 मनोज येतोय. षटकातील पहिला चेंडू जोरदार अपील फेटाळली जाते. चेंडू पायावर आदळला होता, त्या दरम्यान मुभावती एकदा कंप्लीट केली जाईल. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. 23 धावा धावफलकर आपण पाहतोय. 2 बलाढ्य संघ एकमेकांसमोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनोज पुन्हा एकदा वलतोय. यावेळेस मात्र स्लोवरचा वापर, परिणाम मात्र तेच, चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषे बाहेर, गुड शॉट, षटकार. एक वेगळा प्रयत्न आपण पाहिला. स्लोवरचा वापर केला गेला, वेग परिवर्तन आपण पाहिलं, मात्र त्या वेग परिवर्तनाचा काही एक परिणाम दिसून आलेला नाही आहे.
ज्या प्रकारे हा फटका खिचून काढला होता, सुरेख फटका, कव्वरच्या वरून चेंडू सीमारेषे बाहेर झाला होता. यावेळेस हा फटका खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्या. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या मध्ये चांगलं तालमेल दिसून आलं. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकर आपण पाहतोय 31. 31 धावा झाल्या आहेत. अतिशय दमदार सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. कालिका माता खारबाव संघाच्या माध्यमातून वैयक्तिक 30 धावांचं योगदान दिलंय महेंद्र या फलंदाजाने. यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह, चेंडू लॉंग ऑफ लॉंगांच्या मध्ये आहे. क्षेत्ररक्षण मात्र चुकीचं झालंय. बॅकअप होतोय आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्या. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिला. बॅक टू बॅक डबल धाव पाहायला मिळते. चांगलं तालमेल दोन्ही फलंदाजांमध्ये, चांगली कॉलिंग देखील झाली होती. जसं पाहिलं की मिसफिल्ड झाले तरीतच दुसरी धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली. तर मनोज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस मात्र प्रहार झालाय. अतिशय लांब पल्ल्याचा षटकार. आकाश इन द मिक्स. पाय पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, पाय पाण्यामध्ये नाही पाहिला कधी. तिला जंजिरा दाखवाल का, कोणा तुला बोटीनं फिरवाल का, कोणा तुला. महेंद्र याच्या बॅटमधून अजून एक षटकार येतोय. नक्कीच महेंद्रसिंग धोनीचा अंदाज दाखवतोय. ज्या प्रकारे फलंदाजी करतोय, अतिशय सुरेख फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटकार क्रमांक 4 महेंद्र याच्या बॅटमधून सुरेख फटकेबाजी आपण पाहतोय. आपण या संपूर्ण टुर्नामेंटचा विचार केला तर 105 धावा ठोकल्यात आतापर्यंत महेंद्र या फलंदाजाने. वाडा बॅटिंग, अतिशय सुरेख फलंदाजी. पहिल्या सामन्यापासून आपण पाहतोय धडाकेबाज फलंदाजीचं प्रदर्शन. यावेळी स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन, बीट झालाय फलंदाज, बीट झाला होता यष्टीरक्षक आणि त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली. 22च्या स्वरूपात ही धाव आली आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकर आपल्याला पाहायला मिळते 20.00च्या सरासरीने 40 धावा धावफलकावर आहेत. अतिशय चांगली धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. आपण या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळतोय त्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 50,000 रुपयाची देणगी आली आहे. त्याचबरोबर बालाराम दत्तू पाटील यांच्या माध्यमातून 11,111 रुपये आलेले आहेत. त्यानंतर भास्कर बालाराम म्हात्रे यांच्या माध्यमातून 6,000 रुपयाचं निश्चितच देणगी बहाल झाली आहे. त्यानंतर महेंद्र मोतीराम पाटील यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची देणगी बहाल झाली आहे. त्यानंतर सुजय शांताराम पाटील यांच्या माध्यमातून रोख रक्कम 11,000 रुपयाची देणगी मंडळाला बहाल झाली आहे. या सर्वांचा मंडळाच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतोय. मित्र, एखादी स्पर्धा, एखादा कार्यक्रम म्हटलं की अशा प्रकारचं सहकार्य खूप महत्त्वाचं असतं आणि ते सर्व सहकार्य यांच्या माध्यमातून आपल्याला झालेलं या ठिकाणी आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 40 धावा धावफलकावर आहेत. मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहूया कालिका माता खारबाव कुठपर्यंत मजल मारेल. पुढील 2 षटकांसाठी आपण ऐकूया व्हॉइस ऑफ गोरसाई मनोज ठाकरे. यावेळेस आपण पाहू शकता प्रहार आणि प्रहार पाहायला मिळतं प्रत्येक गोलंदाजावरती. जिथं मात्र आपण पहिल्या षटकामध्ये विजयाच्या वरती घनाघाती प्रहार पाहायला मिळाला, इथं मात्र पाहू शकता आपण सोमनाथ यांच्यावरती पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला जातोय 6 धावांचा.
46 धावा लागत आहेत धावफलकावरती. बिग टोटलचं जे रेकॉर्ड आहे या कालिका माता खारबाव संघाच्याच नावे आहे. 64 धावांचं आपला स्वतःचा जो रेकॉर्ड तोडतात का या सामन्यामध्ये पाहण्यासारखं राहील. तर आत्तापर्यंत आपण पाहतोय चांगली फलंदाजी महेंद्र पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. 100+ धावा या इव्हेंटमध्ये या स्पर्धेमध्ये जमण्याचा मानकरी सुद्धा त्याच्या नावे आहे. यावेळेस आपण पाहू शकता मिडविकेटच्या रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. 1 धाव अर्जित केली जाते. एका धाव्याने धावसंख्या आपण पाहू शकता 47 धावा. यावेळेस बाला यांनी बॅट फिरवलेली आहे परंतु आपण पाहू शकता फलंदाज झेलच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. तर आपण पाहू शकता इथं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न असफल ठरला आणि फलंदाज मात्र डागावच्या ससऱ्याला निघून गेला. यावेळेस अप्रतिम डिलिव्हरी होती पण आपण पाहू शकता चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वळतोय. परिणामस्वरूप आपण पाहू शकता फटका काय खेळता आला नाहीये. निर्धाव राहतोय चेंडू. इथं मात्र आपण पाहू शकता अजून एक चांगला चेंडू हाताला जातोय. जो फलंदाज अतिशय भन्नाट फॉर्ममध्ये अशा फलंदाजाला खेळवण्यासाठी आपण पाहू शकता टाकलेले चेंडू पाहतोय. तब्बल 45 धावांवरती खेळतोय. या स्पर्धेची पहिली 50 आपल्याला पाहायला मिळेल का? इथं मात्र ते रोखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करतोय सोमनाथ. जरी पहिल्या चेंडूवरती एक षटकार आपण पाहिला त्यानंतर इथं मात्र आपण पाहू शकता चांगली गोलंदाजी. इथेही पाहू शकता चांगली गोलंदाजी. अप्रतिम डिलिव्हरी हाताळताना पाहिलं आणि हाही चेंडू आपण पाहू शकता निर्धाव. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा होत्या आणि इथं आपण जर पाहिलं सोमनाथ त्यांच्या पहिल्या चेंडूवरती संदेशजी एक बिग मोठा फटका षटकार आला होता. त्यानंतर आपण पाहतो षटक समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 7 धावा खर्च करतोय. जे संघाला ज्या वेळेस गरज आहे ज्या चेंडूंची ते चेंडू हाताळताना आपण पाहिलं सोमनाथ यास. इथं मात्र शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी लक्ष्मण येतोय. तर पाहण्यासारखं राहील की कशा प्रकारे फलंदाजी या षटकामध्ये होईल. थोडंसं गिअर चेंज झाल्यासारखं वाटतंय गोलंदाजांचं. 2 षटकांमध्ये 40 धावा होत्या. इथं मात्र आपण धावफलकावरती पाहू शकता 3 षटकानंतर 47. यावेळेस चेंडूला फ्लिक केलेला आहे. चेंडू जात आहे स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये. थोडंसं मिसफील पाहायला मिळालं. दरम्यान 1 धाव कंप्लीट, दुसरी धावी कंप्लीट केली. तिसऱ्या धावीचा प्रयत्न पाहायला मिळत होता परंतु दोन्ही फलंदाज आपापल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूप. या 2 धाव्याने धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती 49 धावा. यावेळेस बॅटची कडा घेतलेली आहे. चेंडू हवेमध्ये आहे. एसटी रक्षक कुठल्या प्रकारे चुकी करत नाहीये. फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद. निश्चितच 2 षटकांमध्ये फलंदाजाचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला होता परंतु त्यानंतर मात्र पलटवार केले आहे गोलंदाजाने आणि आपली योग्यता आणि सिद्धता स्थिर करत असताना ही स्थिरता अस्थिर करतोय का महेंद्र पाटील पाहण्यासारखं राहील. या वेळेस
बॅटचे आतील गाडा घेऊन आपण पाहू शकता शॉर्ट थर्डमॅनच्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. निश्चितच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 46 धावांवरती खेळतोय. असं वाटलं होतं की 50 कंप्लीट करेल का, परंतु अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. काय घडेल पाहण्यासारखं राहील. इथं मात्र पाहू शकता थोडीशी चुकी यष्टीरक्षकाच्या हातामधून पाहायला मिळाली. स्फोटक फलंदाज मात्र स्ट्राईकवरती येतोय आणि आता मात्र 50 कंप्लीट करण्याची मुभा आहे, चान्स आहे. होते का पाहण्यासारखं राहील. सर्वांचं लक्ष तर लागून राहिले आहे की या स्पर्धेतील पहिली 50 आपल्याला पाहायला मिळते का. 46 धावांवरती खेळतोय. या वेळेस आपण पाहू शकता चांगला फटका पाहायला मिळाला होता आणि इथं मात्र थोड्याशा रनांसाठी आपण पाहू शकता 50 हुकलेली आहे. परंतु एक चांगली बाब आहे की जहानवान भावाले संघाने या मोठ्या फलंदाजाला बाद केलं आणि या डावाला एका प्रकारे सावरल्यासारखं वाटतंय. संदेशजी आपण पाहिलं 2 षटकांमध्ये 40 धावा होत्या आणि आता इथं बघू शकता आपण चित्र काय दिसतंय. एकंदरीत क्रिकेट अनिश्चिततेचा का खेळ आहे याला म्हणता येतं हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सिद्ध झालं. मागे चर्चा होती की कालिका माता खारबाव संघाचं रेकॉर्ड आहे या मैदानावरती सर्वाधिक सांघिक धावा जमा करण्याचा 64 धावांचा, तो तुटतो का ही आपली चर्चा चालू होती. परंतु क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे आणि आपण पाहू शकता की तो मात्र इथेशा सिद्ध होतोय. यस, अगदी बरोबर म्हटलं. वार पलटवार हाच तर आहे क्रिकेटचा खेळ. या वेळेस फुलटॉस डिलिव्हरी चेंडू हवेमध्ये आहे. इथं मात्र आपण पाहतोय चुकी आणि चेंडू मात्र गेला आहे सीमा पार. पंचांचा इशारा काय येतोय, षटकार. अठ्ठावन्न धावा जमवल्या आहेत आणि 59 धावांचं लक्ष आपण पाहतोय. जय हनुमान भावाले संघासमोर स्फोटक फलंदाज आपण पाहिला महेंद्र याच्या जोरावरती या धावा जमा करता आल्या आणि हा सामना संपल्यानंतर पिसे गावचे सर्व 40+ खेळाडू कुठे जायचं नाही आहे, व्यासपीठावर येऊन उपस्थित राहायचं आहे. हा सामना संपल्यानंतर सर्व खेळाडूंनी कृपया नोंद घ्यायची आहे की आपण घरी जायचं नाही आहे, तत्पूर्वी आपण इथं येऊन उपस्थित राहायचं आहे. एकूण 60 धावांचं लक्ष आहे. जयहनुमान भावाले संघासमोर भलं मोठं आव्हान आहे. या आव्हानाचं पाठलाग कशा प्रकारे करेल हे पाहणारच आहोत, कारण आपण पाहू शकता चांगली स्फोटक फलंदाजी जयहनुमान भावाले संघाकडे सुद्धा आहे. ज्याप्रमाणे महेंद्र पाटील गरजला त्याप्रमाणे जर विजय केने बरसला तर निश्चित या सामन्याचं चित्र काय वेगळं दिसेल. तर या सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये काय घडेल काय बिघडेल हे सांगण्यासाठी सज्ज होतील माझे सहकारी समालोचक. अतिशय चांगल्या पद्धतीचे समालोचक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. संदेशजी वखारे.
धन्यवाद मनोज अजित ठाकरे. 58 58 धावा धावफलकावर आहेत. 59 धावांचं लक्ष या ठिकाणी उभा केलंय बावाले संघासमोर. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. खारबाव संघाचा संघनायक विनंती असेल थोडा स्पीडअप करा. यस स्पीडअप करा. कुठल्या प्रकारची टीम मीटिंग करायची नाहीये. विनंती असेल थोडं सहकार्य करा. 59 धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विजय विथ लक्ष्मण. फ्रंट लाईन गोलंदाज आपण पाहतोय उमेश. यस उमेश कारभारी षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पहिल्या षटकापासून बेगेट दाखवावे लागतील खास करून विजय केने. यावेळेस चेंडूला पुढे ठेवला होता. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक दुरून येतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस इट इज 2 रन्स. 2 धावा कंप्लीट झाल्या. एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करतोय भावाले संघ आणि ज्यावेळेस तुम्ही मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताय त्यावेळेस मात्र मोठे फटके हवाई मार्गाचा वापर फार महत्त्वपूर्ण असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय उमेश. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस मात्र प्रहार झालाय. ज्या फटक्याविषयी चर्चा चालू होती तो फटका मात्र मैदानाच्या आतमधून पाहायला मिळतोय. 6 धावा मिळतील. षटकार. अतिशय सुरेख फटका मैदानाच्या आतमधून आपण पाहिला. यस षटकार आलाय. 8 धावा धावफलकावर झाल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज उमेश कारभारी गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय. विकेट करण्याचा प्रयत्न. परिपूर्ण बीट होतोय फलंदाज. बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. एक चांगला चेंडू आपण पाहतोय. कमबॅक केलं जात आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. पुढील चेंडू. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. फलंदाजाची शारीरिक भाषा ओळखून टाकलेला हा चेंडू आपण पाहतोय. जसं पाहिलं की फलंदाज पुढे सरसावतोय. वेग दिला होता चेंडूला आणि वेगाने बीट केलं होतं फलंदाज विजय केने याला. यावेळेस देखील अजून एक चांगला चेंडू. चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहतोय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाहीये. षटकार आला त्यानंतर मात्र पूर्णपणे कमबॅक पाहायला मिळतंय. 3 चेंडू निर्धाव. यावेळेस जोरदार प्रहार. हा चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. षटकार. तर या 6 धावांच्या मदतीने 14 धावा धावफलकार झाल्या आहेत. चला खारबाव संघ क्षेत्ररक्षण सजून घ्या. या आयोजकांच्या माध्यमातून विनंती असेल की आपण त्वरितच पुढील षटक फेकायचं आहे. त्वरा करा.
पहिलं षटक समाप्त झालं. 14 धावा धावफलकर आहेत. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. मात्र जी आवश्यक धावगती आहे ती या ठिकाणी अजूनही प्राप्त झाली नाही आहे आणि त्यासाठी बिगेट मोठे फटके आवश्यक आहेत आणि ते मोठे फटके मात्र दोन्ही फलंदाजांना मिळून खेळावे लागतील, कारण एका विशाल लक्ष्याचा पाठलाग करतोय भावाले संघ आणि ज्यावेळेस तुमच्यासमोर एक मोठं लक्ष असते त्यावेळेस मात्र बिगेट येणे फार आवश्यक असतात. ज्या प्रकारे 2 बिगेट जरूर आपण पाहिले पहिल्या षटकामध्ये, मात्र यापुढे देखील त्याहून अधिक चांगल्या प्रकारे फलंदाजी अपेक्षित असेल भावाले संघाला. 59 धावांचा पाठलाग करतोय महेंद्र. गोलंदाज षटक क्रमांक 2 घेऊन आलाय. षटकातील पहिला चेंडू. यावेळेस पहिला चेंडू आपण पाहतोय अनपेक्षित उचली घेणारा चेंडू. बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. फार आशेने पाहिलं होतं पंचांकडे, मात्र पंच सहमत नाही आहेत. पहिला बाउन्सर चेंडू आपण पाहिला या षटकातील. अतिशय सुरेख चेंडू पाहायला मिळाला. बेट केलं होतं लक्ष्मण या फलंदाजाला. पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय महेंद्र. यावेळेस अतिशय सुरेख चेंडू म्हणावा लागेल, कारण शरीराचा वेध घेतला होता. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली, मात्र सिंगलने स्ट्राईक रोटेट झाली आहे. हेच काम पहिल्या चेंडूवर देखील करण्याचा प्रयत्न झाला होता, कारण विजय बिगेट मोठे फटक्यांसाठी ओळखला जातोय आणि ज्यावेळेस संघाला एक मोठी धावसंख्या चेस करायची आहे त्यावेळेस मात्र या फलंदाजाची फार आशा अपेक्षा आहे. संघाच्या संपूर्ण खेळाडूंच्या माध्यमातून जर पाहिलं यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मध्ये येतोय. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न, मात्र 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्या. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे सरकते. 17 धावा धावफलकावर झाल्या आहेत, मात्र एकेरी दुहेरी धावामध्ये काही एक घडणार नाहीये. ज्या प्रकारचं लक्ष आहे ते लक्ष लक्षात घेता बिगेट मोठे फटके आवश्यक आहेत या ठिकाणावरनं. मोठ्या फटक्यासाठी प्रयास झाला होता, मात्र चेंडू पायावर आदलून यष्टीरक्षकाच्या मागे गेलाय. फुटबॉलचा अंदाज. यस, क्रिकेट कम फुटबॉल ज्यादा. फुटबॉलच्या अंदाजाने चेंडू अडवला गेलाय. धावचीची संधी, मात्र दोन्ही फलंदाज सुरक्षित आहेत. 3 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 3ने पुढे सरकते. 2 20 धावा धावफलकावर आहेत. 59 धावांचं टार्गेट असताना मात्र 20 धावा धावफलकावर झाल्यात. अजूनही 39 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं होतं की खारबाव संघाने देखील 40 धावा ठोकल्या होत्या. विकेट करण्याचा प्रयत्न. बीट झालाय फलंदाज. चेंडू शरीराचा वेध घेणारा आपण पाहिला आणि त्या दरम्यान मुभा होती की एक धाव कंप्लीट केली जाईल. या लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली. धावसंख्या 1ने पुढे सरकते, मात्र एकेरी दुहेरी धावामध्ये काही एक घडणार नाही आहे. मी आधीच म्हटलं होतं की पहिल्या षटकापासून बिगेट आवश्यक आहेत. 2 बिगेट जरूर आपण विजयाच्या बॅटमधून पाहिले होते, मात्र 2ने काही काम बनणार नाही आहे. वारंवार ते फटके या ठिकाणावरून खेळावे लागतील. यावेळेस अनपेक्षित उचली घेणारा चेंडू. अतिशय सुरेख चेंडू आपण पाहतोय. जसं पाहिलं की फलंदाज पुढे सरसावतोय, चेंडूला उचली दिली होती आणि चेंडू मात्र निर्धाव जातोय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 21 धावा धावफलकावर आहेत. आता मात्र 12 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता आहे. तर 12 चेंडू मागे या 38 धावा काढल्या जातील का, की त्या उलट या धावा रोखल्या जातील? आपण ऐकूया मनोजी ठाकरे यांच्या आवाजाने. धन्यवाद संदेशजी. थोडंसं आव्हान खडतड होत चाललेलं आहे, थोडं कठीण होत चाललेलं आहे. आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये धावा जमा केल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धावा जमा करता आल्या नाही आहेत. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय.
क्षेत्ररक्षणही चांगलं पाहायला मिळतंय, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. एकेरी दुहेरी धावसंख्या आणि आता काही काम बनणार नाही आहे. मोठे फटकेच खेळावे लागतील. जास्तीत जास्त बाउंड्री लाईनचं दर्शन चेंडूला घडवावं लागेल तरच या सामन्यामध्ये बनून राहील. यावेळेस आपण पाहू शकता स्ट्राईक देण्याच्या नादामध्ये आपण वेगळ्या पद्धतीचा फटका खेळताना आपण पाहिलं. चला स्पीडअप करायचा, खेळाला सुरुवात करायची आहे. थोडंसं आव्हान कठीण झालेलं आहे. त्या कठीण आव्हानाला सोपं कसं करेल हे याच्याकडे लक्ष राहील, कारण आता मात्र जय हनुमान भावाले संघाची जी जमेची जोडी आहे ती मैदानाच्या आतमध्ये आहे. ज्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अजूनही खेळ संपलेला नाही आहे. जिद्द हीच दौलत, आणि जर तुमच्याकडे जिद्द असेल निश्चितच यश तुमच्या आसपास भडकत असेल. पण पाहूया जिद्द आत्ता मात्र आपण पाहू शकता गोलंदाज करतायत, तर फलंदाजा मात्र कुठल्या प्रकारची जिद्द दाखवतात हे पाहण्यासारखं राहील. मनोज स्ट्राईकला येतोय, विजय बाद होतोय. यावेळेस पहिल्या चेंडूवरती चांगला फटका लावलेला आहे स्क्वेअर कटचा, परंतु आपण पाहू शकता चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकच धाव घेतलेला, एकापेक्षा अधिक काही नाही. दोन्ही फलंदाज खूप महत्त्वाचे आहेत. धोका पत्करणार नाही आहेत दोघे पण आपण पाहू शकता. 9 चेंडू आणि 35 धावांची तब्बल गरज आहे. या षटकातील 3 चेंडूंमध्ये तब्बल 2 मोठे फटके खेळावे लागतील या मॅचमध्ये बनून राहायचं असेल तर. गोलंदाज टर्न होतं. यावेळेस प्रयास जरूर केला जाते, परंतु गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीचे होते. त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण अधिक चांगलं पाहायला मिळते. आणि इथं मात्र आपण पाहू शकता एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या आपण पाहू शकता 25 धावा, 59 धावांचं लक्ष्य आहे. संदेशजी फलंदाजी कशी करावी लागेल. यावेळेस आपण पाहिला शॉट मारायचा तर कुठे नाही, चेंडू गेला कुठे, आणि तरीही 2 धावा कंप्लीट होत आहेत. परंतु एकेरी दुहेरी धावसंख्येने काम बनणार नाहीये. मोठे फटकेच खेळावे लागतील आणि दोन्ही फलंदाज फटके मारण्यामध्ये माहीर आहेत. ज्याच्याकडे स्ट्राईक येईल त्यांनी मात्र त्याचा पुरेपूर फायदा घ्यायला हवा आहे. यस, ज्यांना पुन्हा गया बुलढाणा या प्रकारची फलंदाजी अपेक्षित नसेल संघाला विकेट वारंवार विकेट खेळावे लागतील. इथं मात्र अप्रतिम डिलिव्हरी हाताळतोय. यावेळेस निर्धाव चेंडू येत आहे. अशा आकांक्षा होती भरपूर मनोज यांच्याकडून, परंतु तीही पूर्तता झाली नाही आहे. येणारे 6 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. यस, आता मात्र आव्हान जे आहे ते कठीण झालंय. 6 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. मात्र एक गोष्ट फार महत्त्वपूर्ण आहे की शेवटचा सामना होता. शेवटच्या सामन्याची नाणेफेकी जिंकली होती भावाले संघाने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं. हे योग्य होतं का असा प्रश्न नक्कीच उभा झाला होता. निश्चित त्या गोष्टीवर चर्चा सुद्धा झाली. संध्याकाळचं सत्र आहे आणि ज्या वेळेस आपण नाणेफेक जिंकतोय त्यावेळी निश्चितच कुठलाही संघ फलंदाजी स्वीकारेल, परंतु धाडसे निर्णय आपण पाहिला. जय हनुमान भावाले संघाचा अतिशय महत्त्वपूर्ण सामना आणि आपल्या समोर जो संघ आहे तोही भला मोठा, आणि अशा संघासमोर आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलं तिथंच एक मोठी चुकी आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच प्रवाहाच्या विरुद्ध आपल्याला सिद्ध करण्याची जिद्द बाळगली, मात्र ते कुठेतरी कठीण होऊन बसलंय. 6 चेंडू 32 धावांची आवश्यकता. एकंदरीत एखाद्या संघाचा एक विषय असतं की आपण नाणेफेक जिंकलं की आपण क्षेत्ररक्षणच घ्यायचं. मग वेळ कुठलीही असो, ठाम निर्णय असतो नेहमीच, परंतु वेळ कुठली आहे हे सुद्धा भान ठेवलं पाहिजे. आणि ह्या भान न ठेवता आपण पाहिला चुकीचा निर्णय थोडासा मागडा किचकट ठरतोय. आणि इथं मात्र विजयाच्या जवळ समीप निकटा खारबा संघ यावेळेस पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु आपण जर भावाले संघाचा विचार केला तर एका स्फोटक फलंदाज सर्व काही दारो मदार आपल्या खांद्यावरती घेऊन चालतोय. मग गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, फलंदाजी असो, की तो त्याची फलंदाजी किंवा त्याची गोलंदाजी विफल ठरते तर सामन्याला निश्चित त्याचा धोका निर्माण होतोय. इथं मात्र आपण पाहू शकता सलामीवीर आलेला विजय केने प्रत्येक चेंडूवरती हाणामारी करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये हवा तसा चेंडू येत नाहीये.
येस अगदी बरोबर म्हटलं मनोजी ठाकरे, पूर्णपणे सहमत आहे तुमच्याशी. मात्र मित्र, क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ याच कारणास्तव मानला जातोय. तुमची एखादी छोटीशी चुकी देखील तुम्हाला एवढी महाग ठरेल. निश्चितच त्याच्यावरती मी पूर्णपणे सहमत आहे आणि ही चुकी आपल्याला पाहायला मिळते आणि त्या चुकीला सामोरे जात यावरती निश्चित मंथन करतील आणि करावं लागेल. आपली हार कशा मुलात झाली, कोण चुकी केली, कोणी चुकी केली, सामना झाल्यानंतर निश्चित ज्यावेळेस बसतील मीटिंगला त्यावेळी मंथन होईल, त्यावेळेस हा विषय निश्चित चर्चेचा असेल. संदेश यस नक्कीच आणि असावा, कारण आपण आज सकाळच्या सत्रापासून पाहिलं की अगदी पॉझिटिव्ह एनर्जीने खेळत होता भावाले संघ. मात्र शेवटचा सामना सेमीफायनल या स्पर्धेतील पहिली सेमीफायनल आपण या ठिकाणी अनुभवतोय. दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण होता हा सामना आणि त्या सामन्याची नाणेफेकी देखील तुमच्या बाजूने लागली होती. तर यस कुठेतरी चुकीचा निर्णय म्हणावा लागेल. निश्चितच क्रिकेटचा खेळ जर म्हटलं तर एक शांत दिमागाचा खेळ आहे आणि ते कुठेतरी घाई दर्शवली की आपण बाकीचे सामने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करताना जिंकले. इथं मात्र त्या उलट, इथं मात्र वेगळ्या पद्धतीचा पलटी शॉट मारण्याचा प्रयत्न होता. पहिलेच मोह बनवला होता, परंतु काही एक होणार नाहीये. औपचारिकता उरलेली पाहतोय आपण सामन्यामध्ये. यस त्याचबरोबर आपण हेही लक्षात घ्यायला हवं होतं की खारबाव संघ कालच्या दिवसातून क्वालिफाय झाला होता आणि आपण या फॉर्मॅटचा विचार केला तर कुठेतरी एक चांगला संघ आहे आणि या संघासमोर निश्चितच आपण या प्रकारचे क्रिकेट जर आपण खेळाल तर हे तुमच्या संघासाठी घातक ठरेल, यात मात्र काही शंका नाही आहे. निश्चितच. पण याचबरोबर आपण पाहू शकता चौकार होत आहे. एकाकी झुंज देत आपण मैदानाच्या आतमध्ये विजयानं पाहिलं. त्यांच्या खेळीसाठी माझा सलाम आहे. हरलो याला महत्त्व नाही, परंतु लढलो याला खूप महत्त्व आहे आणि चांगल्या पद्धतीची लढत याच्या माध्यमातून निर्माण